राखी गुरुवारी काय करायचे सांगण्यासाठी आली आहे. गुरुवार आहे, गुरुंचा वार आहे, ब्रह्मदेवांचा वार आहे. तर आपल्याला आज सूर्यदेवाला जल देऊन पिंपळेच्या झाडाला गुळाचं किंवा हळदीचं जल द्यायचं आहे. केळीच्या झाडाला जल द्यायचं आहे आणि निंबुडाचं झाड असेल तर त्यांनाही जल द्यायचं आहे. संध्याकाळी इथे दिवे लावायचे आहे न विसरता. आज गुरुवार आहे तर गुरुंच्या वाराला आपल्याला आपल्या गुरुंच्या घरी जाऊन त्यांचे दर्शन घ्यायचे. स्वामी समर्थ, साई बाबा, अनिरुद्ध बापू, तुम्ही ज्या गुरुंना मानता त्या सगळ्या गुरुंना प्रणाम करून तुम्ही त्यांना भेट द्या किंवा त्यांची पूजा अर्चा करा. आज गुरुवार आहे तर आपल्याला पिवळा दानामध्ये द्यायचं आहे, तर तुम्ही पिवळ्या वस्तू, पिवळी फळं तुम्ही दानामध्ये देऊ शकता. त्याचप्रमाणे आज खिचडी किंवा कढी तुम्ही बनवा घरामध्ये. तुपाची छानपैकी कढी बनवा आणि खिचडी बनवा. त्याच्यामध्ये थोडस गुळ घाला आणि तुळशीचा पान लावून तुम्ही तुमच्या देवाला प्रसाद म्हणून दाखवून ती तुम्ही कुटुंबामध्ये आज खिचडी खा, पिवळी खिचडी. आणि बाहेर तुम्ही केळी दान करा, इतर फळं दान करता येईल, आंबे वगैरे असे. किंवा काही नाही जमलं तर 1-2 जणांना तुम्ही चहा पाजा, तोही खूप चांगला आहे. शंकराच्या पिंडीच्या इथे दिवा लावायचा विसरू नका. चण्याची डाळ तिथे ओम बृहस्पती नमा असं बोलून तुम्ही चण्याची डाळ पिंडाच्या इथे अर्पण करा शिवपिंडाला. आणि आपल्या प्रार्थना आणि आपली जी पण अडचणी असेल ते सांगा. आज गुरुवार असल्यामुळे आपल्याला पिवळी केळी खायची नाहीये. बाकी तुम्ही दानामध्ये जिलेबी, बुंदी असं काही गोडाचं सुद्धा देऊ शकता. श्री स्वामी समर्थ. आजचा गुरुवार तुम्हाला शुभ जावो.